यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। इराणमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसल्याचं देखील समोर आलंय। काही भारतीय विद्यार्थी अजूनही इराणमध्ये अडकून पडले। इराणमध्ये अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी हल्ल्यांदरम्यान मदतीची याचना केली आहे। इराणमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमुळे पालकांमध्येही चिंता आणि घबराटीचं वातावरण आहे। जैसा आप जानते हैं ईरान में बहुत सारी सिटीज पे अटैक हुआ है, तो इसकी वजह से काफी ज्यादा एंजाइटी और पैनिक क्रिएट हुआ है स्टूडेंट्स और पेरेंट्स के बीच। हमारी ये रिक्वेस्ट रहेगी हमारी भारत सरकार से, जो हमारे वहाँ इंडियन सिटीजन्स है ईरान में, उन्हें जल्द से जल्द इवैक्यूएट किया जाए। और कुछ स्टूडेंट्स के वहाँ पासपोर्ट उन्होंने सबमिट किए थे रेजिडेंसी को एक्सटेंड करवाने के लिए, उन्हें जो ये पासपोर्ट है वो जल्द से जल्द रिटर्न किया जाए। The situation here feels really worse and uncertain. We really don't know what's going to happen next. We're really grateful that the Government of India and the Ministry of External Affairs are in discussion for our safety. But in the times like these, speed matters a lot. I'm not even able to say these things because the airstrikes are happening and it's getting really worse for us. We just request for the quicker and clear evacuation as soon as possible. अमेरिका इस्रायलनं इराण विरुद्ध मोठ्या लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर भारतानं इराण आणि इस्रायलमधील आपल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय। इराणमधील भारतीय दूतावासानं ॲडव्हायझरीमध्ये भारतीय नागरिकांना अनावश्यक हालचाली टाळण्याचं आणि घरातच राहण्याचं आवाहन केलंय। जानेवारीतल्या अधिकृत आकडेवारीनुसार इराणमध्ये 10,000हून अधिक भारतीय अडकल्याची माहिती आहे, तर इस्रायलमध्ये 41,000हून अधिक भारतीय राहतात। दरम्यान एअर इंडिया, अकासा आणि इंडिगोनं मध्य पूर्वेकडील सर्व उड्डाणं सध्या या परिस्थितीमुळे रद्द केली आहेत। तर एक महत्त्वाचे अपडेट, खामेनी हे रक्तपात करणारे हुकुमशहा होते असं सांगत इराणचे निर्वासित युवराज रजा पहलवी यांनी खामेनी यांच्या मृत्यूबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले। यानुसारच आता इराणवर निर्णायक कारवाईची वेळ आली आहे। विजय आणि स्वातंत्र्याच्या आम्ही जवळ पोहोचलो आहोत। आता इराणमध्ये पारदर्शक लोकशाही बदलांची तयारी असल्याचंही त्यांनी एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय। तर इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये शोक व्यक्त होतोय। इराणमधील एका वृत्तवाहिनीच्या अँकरला अली खामेनींच्या मृत्यूची बातमी सांगताना रडू कोसळलंय। इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन। بعد از عمری مجاهدت حسینی و دائمی و خستگی ناپذیر، روح بلند و ملکوتی کوه نستوه ولایت، پدر مهربان امت، رهبر و امام با وحدت و اقتدار به پایان رسانند و پرچم این انقلاب را به دستان با کفایت ایشان تقدیم کنند. به روح بلند امام راحل و خلف صالحش. खामेनींच्या मृत्यूनंतर आता त्यांचा उत्तराधिकारी कोण असा सवाल उपस्थित झालाय। खामेनींच्या जवळच्या सल्लागारांना गार्डियन काउन्सिल असं म्हटलं जातं। मात्र शनिवारी झालेल्या या हल्ल्यानंतर या गार्डियन काउन्सिल मधले किती जण जिवंत आहेत या संदर्भातही शंका आहे। 86 वर्षांच्या खामेनींनी अजून आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केलेली नव्हती। याआधी खामेनींचा मुलगा मोजतबा खामेनींच्या नावाची प्रामुख्याने चर्चा होती आणि त्याशिवाय इस्लामिक रिपब्लिकचे संस्थापक रुबोल्लाह खोमेनींचा नातू हसन खामेनी आणि इतर मौलवींची नावंही चर्चेत आहेत। तर या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय। कोण होणार खामेनींचा उत्तराधिकारी? काही संभाव्य नावं आहेत। मोजतबा खामेनी हा खामेनींचा मुलगा आहे। हसन खामेनी हे रुबोल्लाह खोमेनींचा मुलगा आहे। अलीरेजा अराफी वरिष्ठ मौलवी आहेत। होज्जत उल इस्लाम मोहसेन कोमी हे खामेनींचे सल्लागार होते। त्यासोबतच मोहसेन अराकी असेंब्ली ऑफ एक्सपोर्टचे वरिष्ठ सदस्य, त्यांचंही नाव चर्चेत आहे। आणि त्यासोबतच गुलाम हुसेन मोहसेनी एजेई हे इराणच्या न्यायपालिकेचे प्रमुख आहेत। त्यांचं देखील उत्तराधिकाऱ्याच्या या शर्यतीमध्ये नाव चर्चेत आहे।
तर अमेरिका हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणनं बहारीनवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय. इराणनं ड्रोनच्या माध्यमातून केलेला हा हल्ला आहे. एका बहुमजली इमारतीवर हा हल्ला केल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान प्रत्युत्तरादाखल इराणनं इस्रायलवरही हल्ला केलाय. इस्रायलच्या आकाशात ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या हल्ल्यावेळी इस्रायलची राजधानी तेल अविववर सायरन वाजल्याचं पाहायला मिळालं. तर इराणनं बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या सहाय्यानं इस्रायलवर हल्ला केलेला आहे. जॉर्डनमधील कॅमेऱ्यात इराणच्या हल्ल्यांचा हा व्हिडिओ प्रसिद्ध झालाय. इस्रायलनं इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना इंटरसेप्ट केल्याचं समोर येत आहे. इस्रायलच्या आयर्न डोम यंत्रणेनं ही क्षेपणास्त्र इंटरसेप्ट केली आहेत. तर या बातम्यांसोबतच आजच्या अपडेट्समध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा एबीपी माझा.